हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या या चॅनलला प्रॉब्लेम आल्यामुळे आता ही स्टोरी मी सफर मराठी या चॅनलला वळवत आहे. तर तुम्ही सफर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा पुन्हा हे सांगू शकत नाही, प्लीज मला समजून घ्या, कारण चॅनलचा प्रॉब्लेम हा आणखीनही गेलेला नाही आहे. पण तरीही मी तिकडे या स्टोरीचे पुढील भाग अपलोड करणार आहे, तर नक्की तिकडे जाऊन पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अन्वी पाटील या चॅनलवरती जी स्टोरी स्टार्ट होती ना, त्या स्टोरीचे पुढील भाग तुम्हाला नक्की पाहायला मिळतील. त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या दिवसच फक्त तुम्हाला सांगण्यासाठी हा भाग मी इथे अन्वी पाटील या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तो रीड करा आणि या भागाच्या पुढचा भाग मी सफर मराठी या चॅनलला अपलोड करणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चिरागचा आवाज ऐकताच तारा पोटावर हात ठेवत त्याच्याकडे आली आणि काळजीने विचारू लागली, काय झालं चिराग? तुला काही हवं होतं का? त्यावर चिराग म्हणाला, नाही, मला काही काम नव्हतं. फक्त एवढंच सांगायचं होतं की रणवीर आज इथेच जेवणार आहे, तर तू त्याच्यासाठी काही बनवू शकशील का? हे ऐकताच ताराने रणवीरकडे पाहिलं. रणवीर मात्र तिच्याकडे हसतच पाहत होता. त्यामुळे तारा थोडीशी अवघडली. तिने चिरागला हळूच विचारलं, हा मला असा का पाहतोय आणि सारखा हसतोय? त्यावर चिराग हसत म्हणाला, बदल म्हणजे काय असतो हे त्याला कळतंय बहुतेक. तारा म्हणाली, मला अजूनही विश्वास बसत नाही. रणवीर पुढे येत म्हणाला, मला माहिती आहे, पण मी खरंच बदललो आहे. मी असं काही केलंय की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, पण तरीही माझ्यावर विश्वास ठेवा. तू माझी मैत्रीण बनशील का? तारा हसत म्हणाले, ठीक आहे, जर तू खरोखर बदलला असशील तर मी तुझ्याशी मैत्री करेन, पण जर पुन्हा तसंच वागलात तर मी तुझ्याशी मैत्री तोडून टाकेन. हे तुला मान्य आहे का? रणवीर हसत पुढे हात करत म्हणाला, का नाही? मग तो हसतच म्हणाला, अरे, मला खूप भूक लागली आहे, आता काहीतरी खायला दे. त्यावर तारा हसून म्हणाली, का नाही? आमच्या घरी आलेल्या पाहुण्याला आम्ही कधीही उपाशी पाठवत नाही. असं म्हणून ती स्वयंपाकघरात निघून गेली. त्यानंतर रणवीर चिरागला म्हणाला, तू ताराशी लग्न करून फार छान काम केलंस. तुझ्या आयुष्यात एक खूप सुंदर आणि समजदार मुलगी आली आहे, जी तुला मनापासून समजते आणि खूप प्रेम करते. चिराग हसत म्हणाला, हो, मला माहिती आहे. ही तीच मुलगी आहे जिच्याबद्दल मी तुला लहानपणी सतत सांगायचो. हे ऐकून रणवीर खूपच आश्चर्यचकित झाला. त्याला विश्वासच बसत नव्हता की तारा तीच मुलगी आहे जिच्यासाठी चिराग प्रत्येक क्षण तडफडत होता आणि जिची जागा तो कोणालाही देऊ शकला नव्हता. चिराग हसत म्हणाला, तू बरोबर ओळखलंस. तारा तीच आहे आणि हो, मी तिच्यासोबत खूप आनंदी आहे. थोड्या वेळाने चिराग म्हणाला, पण तू अजून सांगितलंच नाहीस, तू इथे कशासाठी आला आहेस? यावर रणवीर सोफ्यावर पाय पसरत म्हणाला, ते खूप खास कारण आहे. तू ऐकलंस ना तर तूही चकित होशील. पण आधी जेवूया, मगच सांगतो. सध्या मला खूप भूक लागली आहे. चिराग काहीच बोलला नाही, कारण रणवीर किती हट्टी आहे हे त्याला माहिती होतं. थोड्याच वेळात तारा त्यांना जेवायला बोलवायला आली आणि तिघेही डायनिंग एरियात आले. तारा पोटावर हात ठेवत जेवण वाढत होती. चिरागने हे पाहताच तिच्या जवळ जाऊन तिचे हात धरले आणि तिला खुर्चीवर बसवत म्हणाला, डॉक्टरांनी तुला जास्त काम करू नकोस असं सांगितलंय ना, मग तू हे सगळं का करतेस? नोकर काय करत आहेत? त्यावर ताराने त्याच्या ओठांवर हात ठेवत म्हणाली, शांत व्हा प्लीज, तुम्ही खूप बोलता. रणवीर आणि चिराग दोघेही फक्त ताराकडेच पाहत होते. रणवीर तर चिरागच्या काळजीवर हसतच होता. तारा म्हणाली, आम्ही दोघंही अगदी ठीक आहोत. डॉक्टरांनी आम्हाला हलका व्यायाम करायला सांगितलाय आणि घरकाम केल्याने तोच व्यायाम होतो.
त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. मी आणि आमचं बाळ दोघंही ठीक आहोत. हे म्हणत ती हसली. चिरागनेही मग काही न बोलता मान हलवली. तो म्हणाला, ठीक आहे, आम्ही काही बोलणार नाही, पण तुला जेवण करावंच लागेल. तारा हसत म्हणाली, मग आपण सगळे एकमेकांकडे काय पाहतोय? हे ऐकून रणवीर हसू लागला. चिरागने त्याच्याकडे पाहताच रणवीर लगेच शांत झाला. नोकराने तिघांनाही जेवण वाढलं. रणवीरने पहिला घास घेताच तो म्हणाला, वाह, हे किती छान आहे. कित्येक दिवसांनी असं चविष्ट जेवण मिळालंय. चिराग अभिमानाने म्हणाला, हे आमच्या बायकोच्या हाताची कमाल आहे. ताराच्या हातचं जेवण इतकं स्वादिष्ट असतं की आम्ही बाहेरचं खाणं जवळजवळ बंदच केलं आहे. रणवीर म्हणाला, तारा खरंच शेफ आहे. तिने हॉटेलच उघडायला हवं. त्यावर तारा म्हणाली, नाही, आम्हाला हॉटेल उघडायचं नाही. आम्हाला आमच्या पतीसोबत आणि आमच्या बाळासोबत वेळ घालवायचा आहे. चिराग म्हणाला, अरे बाबा हो, आम्ही तिला काहीच करू देणार नाही. आमचं स्वतःचं बिझनेस आहे. मग हॉटेल कशाला? आणि ती बाहेर जाऊन स्वयंपाक करेल, हे तर अजिबातच शोभत नाही. रणवीर मध्येच म्हणाला, अच्छा बाबा, तुम्ही दोघे नंतर बोलत बसाल, आधी जेवण करा. तिघांनीही जेवण केलं आणि मग हॉलमध्ये येऊन बसले. थोड्या वेळाने ताराने विचारलं, तुम्ही इथे कशासाठी आला आहात? काही खास काम आहे का? यावर रणवीर गंभीर होत म्हणाला, तू बरोबर ओळखलंस. आम्ही इथे एका खास कारणासाठीच आलो आहोत. चिराग म्हणाला, आता हे सस्पेन्स वाढवणं बंद कर आणि लगेच सांग, कशासाठी आला आहेस? त्यावर रणवीर थेट म्हणाला, नताशासाठी. तारा आणि चिराग एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. रणवीर नताशाचं नाव घेईल यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. तेवढ्यात रणवीर म्हणाला, तुम्हा दोघांना काय वाटतंय ते मला माहिती आहे. म्हणूनच मी स्वतः स्पष्ट करतो. मला नताशावर प्रेम आहे आणि तिच्याशी लग्न करण्यासाठीच मी इथे आलो आहे. या निर्णयात तुम्ही दोघी माझ्या सोबत असाल ना? यावर तारा म्हणाली, का नाही, आम्ही नताशाच्या बाजूनेच उभे राहू. कारण तिच्या डोळ्यात मला नेहमी काहीतरी वेगळंच दिसायचं. ती जशी स्वतःला दाखवायची तशी ती नव्हती. तिच्या बोलण्यातूनच तिच्या मनातलं दुःख जाणवायचं. रणवीर पुढे म्हणाला, मजबुरीला कधीच प्रेमाचं मोल कळणार नाही. पूर्वी मला वाटायचं की प्रेम म्हणजे जिद्द. कोणत्याही परिस्थितीत आरोहीला मिळवायचंच. पण जेव्हा मी आरोहीला अर्जुनसोबत आनंदी पाहिलं, तेव्हा मला कळलं की प्रेम म्हणजे हट्ट नाही, तर समोरच्याच्या आनंदाला महत्त्व देणं. त्यासाठी विश्वासही तितकाच महत्त्वाचा असतो. म्हणूनच आरोही मला पसंत करत नव्हती आणि अर्जुनवर खरं प्रेम करत होती. आज मला खऱ्या प्रेमाचा अर्थ समजला आहे. म्हणूनच मी नताशाला माझं आयुष्य बनवण्यासाठी इथे आलो आहे. हे ऐकून चिरागने विचारलं, पण तुला नताशावर प्रेम असल्याची जाणीव नेमकं कधी झाली? रणवीर म्हणाला, मी लंडनला गेल्यानंतर साधारण महिन्याभराने नताशाही तिथे कामासाठी आली होती. तेव्हा तारा म्हणाली, हो, तिने मला सांगितलं होतं. तिला एका प्रदर्शनासाठी बोलावलं होतं. रणवीर पुढे सांगू लागला, हो, तिथेच आमची पुन्हा भेट झाली. त्यानंतर एकदा नाईट क्लबमध्ये गेलो. त्या दिवशी मी खूप दारू प्यायलो होतो. नंतर मी आणि नताशा एकाच खोलीत होतो. त्या रात्री तिने मला तिच्या मनातली प्रत्येक गोष्ट सांगितली. मी नशेत होतो, पण ती काय बोलते हे मला कळत होतं. त्या रात्री आम्ही एकमेकांचे झालो. पण सकाळी उठलो तेव्हा नताशा निघून गेलेली होती. शुद्धीवर आल्यानंतर मला काहीच आठवत नव्हतं. मी शोधू लागलो की माझ्यासोबत कोण होती. तेव्हा मॅनेजर जॉन आला आणि त्याने सगळं सांगितलं. ते ऐकून मला नताशाचा खूप राग आला आणि मी
आणि मी स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं, कारण माझ्या मनात अजूनही आरोही होती. त्यामुळे मी नताशाकडे जाण्याचं टाळत राहिलो. पण आता मला पूर्ण खात्री आहे की मला नताशावरच प्रेम आहे. म्हणूनच मी तिची माफी मागायला आणि तिच्याशी लग्न करायला इथे आलो आहे. रणवीरचं सगळं ऐकून तारा आणि चिराग पूर्णपणे स्तब्ध झाले. त्यांना विश्वासच बसत नव्हता. तेव्हा रणवीर म्हणाला, असं पाहू नका, मी खरंच बोलतोय. मला नताशावर प्रेम आहे. मी इथे आरोहीसाठी नाही आलो. आरोही ही माझ्यासाठी फक्त एक आकर्षण होती, जिच्यावर मी हट्ट धरला होता. पण आता तसं काहीच उरलेलं नाही. तारा आनंदाने म्हणाली, वा, हे तर खूप छान झालं. नताशा खूप चांगली मुलगी आहे. मला फक्त याचाच आनंद आहे की तुला वेळेत आपल्या प्रेमाची जाणीव झाली. नाहीतर खूप उशीर झाला असता. रणवीरने विचारलं, असं का म्हणतेस? तेव्हा तारा गंभीरपणे म्हणाली, कारण नताशाचं लग्न ठरलं आहे आणि एक गोष्ट सांगते, ती गरोदर आहे. हे ऐकताच रणवीर पूर्णपणे हादरला. काय? नताशा गरोदर? तो अविश्वासाने म्हणाला. तारा म्हणाली, हो, लंडनहून भारतात आल्यानंतर महिन्याभरातच तिला चक्कर, उलट्या सुरू झाल्या. मीच तिला तपासणीसाठी घेऊन गेले होते. तेव्हा कळलं की ती आई होणार आहे. तिने तेव्हा वडिलांचं नाव सांगितलं नव्हतं. नंतर तिचं लग्न ठरलं. म्हणून मला वाटलं की मूल तिच्या होणाऱ्या नवऱ्याचंच असेल. पण आज तुझ्या तोंडून सगळं ऐकल्यावर खात्री झाली की ते मूल तुझंच आहे. हे ऐकताच रणवीर आनंदाने चिरागला मिठी मारून म्हणाला, मी बाबा होणार आहे. मला विश्वासच बसत नाही. माझं मूल या जगात येणार आहे आणि मला आज हे कळते. आमच्याकडून नताशाबरोबर खूप मोठी चूक झाली आहे. कदाचित हीच आमच्या चुकीची शिक्षा आहे. तेव्हा चिराग म्हणाला, चूक लक्षात आली आहे, हेच महत्त्वाचं. आता ती सुधार. नताशाला आपलंसं कर. ती या ठरलेल्या लग्नात खुश नाही. एखादी मुलगी आपल्या लग्नात सर्वात जास्त आनंदी असते, पण नताशाच्या चेहऱ्यावर तो आनंद नाही. माझं ऐक, तिच्याशी भेट, मनातलं सगळं सांग. ती नक्की तुला समजून घेईल. रणवीरच्या डोळ्यात अश्रू आले. चिराग म्हणाला, अरे, तू रडतोयस? मी आजपर्यंत तुला रडताना पाहिलं नव्हतं. आज तू रडतोयस? म्हणजे तुझं प्रेम खरंच सच्च आहे. रणवीर म्हणाला, हो, माझं प्रेम खरं आहे. मी माझी चूक सुधारेल. माझ्या मुलाला माझं नाव देईन आणि नताशाशीच लग्न करेन. हाच माझ्या चुकीचा प्रायश्चित्त आहे. तारा हसत म्हणाली, वा, आज तर खूपच भावूक झाला तुम्ही. आता थांबा. डॉक्टरांनी जास्त रडणं, हसणं दोन्ही टाळायला सांगितलं आहे. हे ऐकून रणवीर हसला आणि चिरागला म्हणाला, अरे, गरोदरपणात हसणं, रडणं थांबवलं जातं का? चिराग हसून म्हणाला, ती फक्त तुला हसवण्यासाठी बोलते. रणवीर ताराकडे जाऊन म्हणाला, थँक्यू हे सगळं सांगितल्याबद्दल. तू खरंच माझी चांगली मैत्रीण आहेस. तारा म्हणाली, मैत्रीचं कर्तव्य आम्ही पार पाडलं. आता तुझं काम तू कर. आम्हाला आमचा मित्र आनंदी पाहायचा आहे. नताशासोबत रणवीरने विचारलं. तारा, नताशा सध्या कुठे आहे? तारा म्हणाली, ती आता दिल्लीत आहे. तिचं लग्न उद्या आहे. तुला आजच जाऊन तिला सगळं सांगावं लागेल, नाहीतर उशीर होईल. रणवीर ठामपणे म्हणाला, मी इथे आलो आहे, म्हणजे आता काहीही चुकीचं होणार नाही. मी सगळं नीट करीन. चिराग म्हणाला, आज रात्री इथेच थांब. खूप उशीर झाला आहे. मी गेस्ट रूम तयार करून देतो. रणवीरने मान डोलावली आणि तो गेस्ट रूममध्ये निघून गेला. चिराग ताराला घेऊन खोलीत आला. तिला बेडवर झोपवून तो तिच्या जवळ बसला. तिच्या पोटावर हलकेच हात फिरवत म्हणाला, तारा, मला तुला एक गोष्ट विचारायची आहे. तारा त्याचे केस कुरवाळत हसून म्हणाली, हो, विचारा. काय विचारायचं आहे? चिराग म्हणाला, नताशा खरंच रणवीर आणि आता एका बाळाचा बाप होणार आहे?
त्यावर तारा हसत म्हणाली, हो, ती खरंच त्याच्याच बाळाची आई होणार आहे. चिराग समाधानाने म्हणाला, मला माझ्या मित्रासाठी खूप आनंद होतोय. शेवटी त्याला खरी मोहब्बत मिळाली आहे हे जाणून मला खूप बरं वाटतंय. त्यावर तारा म्हणाली, मलाही विश्वास बसत नाही. रणवीर सारखा माणूसही इतका बदलू शकतो. जो माणूस कधी बेफिकीर वागायचा, आज त्याला बघून खरंच आश्चर्य वाटतंय. चिराग हसत म्हणाला, प्रेम माणसाला पूर्णपणे बदलून टाकतं. तारा काहीच बोलली नाही, कारण तिला झोप लागली होती. चिरागने तिला झोपलेली पाहिलं. हलकसं हसला. तिला नीट ब्लँकेट घालून स्वतःही तिच्या शेजारी झोपून गाढ झोपेत गेला. इकडे राजस्थानमध्ये आरोही बाल्कनीत उभी राहून चंद्राकडे पाहत होती. तेवढ्यात अर्जुन तिच्या मागून आला. तिला मिठीत घेतलं. तिच्या खांद्यावर डोकं ठेवत विचारलं, काय विचार करत आहेस? आरोही शांतपणे म्हणाली, आपण कालपर्यंत अनाथ होतो आणि आज आपल्याला एवढी सुंदर फॅमिली मिळाली आहे. देवाचे खूप आभार मानते. तुम्ही आमच्या आयुष्यात आलात म्हणूनच आम्हाला आमची आई परत मिळाली. अर्जुनने तिच्या गालावर हलकसं चुंबन घेत म्हणाला, जास्त विचार करू नकोस. आमच्या आयुष्यात तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. हे बोलून त्याने आरोहीला स्वतःकडे वळवलं आणि तिच्या ओठांवर हळूवार चुंबन घेतलं. आरोहीनेही त्याच्या मानेभोवती हात टाकले. अनेक दिवसांनंतर ते दोघे इतके जवळ आले होते. अर्जुन तिला उचलून खोलीत घेऊन आला. तिला बेडवर झोपवलं आणि स्वतःही तिच्या शेजारी झोपला. दोघांच्या मध्ये त्यांची नन्हीशी परी शांत झोपलेली होती. अर्जुनने दोघांच्या कपाळावर चुंबन घेतलं आणि डोळे मिटले, कारण परवा खूप मोठा दिवस होता आणि त्यासाठी उद्यापासून तयारी करायची होती. कोणताही धोका घ्यायचा नव्हता, म्हणून त्याने सगळी जबाबदारी स्वतःच उचलण्याचा निर्णय घेतला. पुढच्या सकाळी सूर्यकिरण अर्जुनच्या चेहऱ्यावर पडले तेव्हा तो जागा झाला. त्याने आरोही आणि आपल्या लेकीकडे पाहिलं आणि हसला. आरोही आपल्या बाळाला घट्ट मिठीत धरून झोपलेली होती आणि त्या नन्ह्या हातांनी आईचा हात घट्ट पकडलेला होता. जणू दोघेही एकमेकींना सोडायलाच तयार नव्हत्या. अर्जुनने दोघींच्या कपाळावर चुंबन घेतलं. गुड मॉर्निंग म्हणत जिमसाठी निघून गेला. थोड्या वेळाने परत आला तरीही दोघी झोपेतच होत्या. तो मनात म्हणाला, आई आणि मुलगी दोघीही अगदी एकसारख्या आहेत, आणि हसतच बाहेर गेला. थोड्याच वेळात बाळ रडायला लागल्यामुळे आरोहीची झोप उडाली. तिने पटकन बाळाला उचललं, नीट कुशीत घेतलं आणि दुपट्ट्याने झाकून तिला दूध पाजू लागली. तेवढ्यात अर्जुन आला. आरोहीकडे पाहून म्हणाला, गुड मॉर्निंग. आरोही हसत म्हणाली, गुड मॉर्निंग. तेवढ्यात तिच्या तोंडून हलकीशी किंकाळी निघाली, कारण बाळाने तिला चावलं होतं. आरोही हसत म्हणाली, तुमची मुलगी अगदी तुमच्यासारखीच आहे. दोघंही मला चावता? अर्जुन जवळ येत हसून म्हणाला, शेवटी मुलगी कुणाची आहे? तो आपल्या लेकीकडे पाहत तिच्या गालांवर चुंबन घेतो. अर्जुन इतका जवळ असल्यामुळे आरोहीला लाज वाटू लागली. ते पाहून अर्जुन म्हणाला, लाजायची गरज नाही, आणि तसंही तुझ्यावर हक्क आमचाच आहे आणि आपल्या मुलीचाही. आरोही काहीच बोलली नाही. तिला माहिती होतं बाप आणि लेक दोघंही हट्टी आहेत. बाळाचं दूध पिऊन झाल्यावर आरोहीने तिला नीट स्वच्छ केलं. त्याने या डोळ्यांनी बाळ आईकडे पाहू लागलं आणि तिच्या बोटांना धरून खेळू लागलं. आरोही हसत म्हणाली, पहा, अजूनही शरारत सुरू आहे. मग ती अर्जुनकडे पाहून म्हणाली, आता तुम्ही सांभाळा. मला फ्रेश व्हायचं आहे आणि पूजा देखील करायची आहे. अर्जुन म्हणाला, काहीच हरकत नाही. आम्ही आमच्या प्रिन्सेससोबत खेळतो. तो बाळाला कुशीत घेतो. ती आपल्या बाबांच्या कुशीत येताच खळखळून हसू लागते. अर्जुन तिच्या नन्ह्या हातांशी खेळत म्हणतो, माझ्या प्रिन्सेस, तुला पप्पासोबत खेळायचं आहे ना? तुला माहिती आहे
उद्या तुझ्यासाठी खास दिवस आहे, तुझं नामकरण. तो वेगवेगळी नावं सांगू लागतो, पण बाळाला एकही नाव आवडत नाही. ते रडू लागते. अर्जुन हसत म्हणतो, ठीक आहे, समजलं. आपण मम्मालाच विचारू, कारण तू मम्माची प्रिन्सेस आहेस. हे ऐकताच बाळ पुन्हा हसतं. तेवढ्यात अर्जुनच्या कानात पैंजणांची हलकीशी झंकार पडते. तो मागे वळून पाहतो. आरोही राजस्थानी पोशाखात पिवळ्या गुलाबी रंगात खूपच सुंदर दिसत होती. ती आरशासमोर उभी राहून म्हणते, काय झालं? अशा नजरेने का पाहत आहात? जणू पहिल्यांदाच पाहताय. अर्जुन म्हणतो, तुला पाहिलं आहे, पण प्रत्येक वेळी तू नव्या रूपात समोर येतेस. आरोही कपाळात कुंकू लावते. अर्जुन तिच्याजवळ उभा राहत म्हणतो, आत्ता खरंच आपली फॅमिली पूर्ण वाटते. आरोही हसून म्हणते, हो, आता कुणाची वाईट नजर लागू नये. ती अर्जुनच्या मिठीत शिरते. अर्जुनही आपली बायको आणि मुलगी दोघींनाही घट्ट मिठीत घेतो, पूर्ण आनंदात. थोड्याच वेळात तिघही खाली येतात. दादाजी त्यांची प्रिन्सेस पाहताच उभे राहतात. तिला कुशीत घेतात. बाळ हसत दादांकडे पाहतं. दादाजी हसून म्हणतात, गुड मॉर्निंग माय लिटल प्रिन्सेस. ते तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणतात, तुझं हसू खूप गोड आहे. तुझ्यासाठी आम्ही खूप मोठा कार्यक्रम ठेवला आहे, तुझ्या नामकरणासाठी. अर्जुन म्हणतो, दादाजी काळजी करू नका, सगळं नियोजन झालं आहे. आरोही हसून म्हणते, आम्ही आपल्या प्रिन्सेससाठी नाव ठरवलं आहे, पण ते पूजा झाल्यावर सांगू. तो सरप्राईज असेल. हे बोलून ती मंदिराकडे निघते. अर्जुन आणि दादाजी एकमेकांकडे पाहून हसतात. अर्जुन म्हणतो, दादाजी आता आपल्यालाही तयारीला लागायला हवं. काय रे, कुठे गेला? असं दादाजी म्हणत प्रिन्सेसला घेऊन तिच्याशी खेळू लागले. दरम्यान मुंबईत नताशा आपल्या खोलीत बसून चित्र काढण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिच्या हातून एकही चित्र साकारत नव्हतं, कारण तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच होतं. तिने हळूच आपल्या पोटावर हात ठेवत कुजबुजून म्हटलं, तुला माहिती आहे का बाळा, तुझे बाबा तुझ्यावर प्रेम करत नाहीत. ते तुझ्या आईवरही प्रेम करत नाहीत. मग आम्ही तुला वडिलांचे प्रेम कसे मिळवून देणार? तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आपण दोघीही किती दुर्दैवी आहोत. लहानपणी आईच्या प्रेमासाठी तडफड केली आणि मोठ्या झाल्यावर स्वतःच्या प्रेमासाठी. असं म्हणताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तेवढ्यात खोलीच्या दारावर टकटक झाली. नताशाने पटकन आपले अश्रू पुसले आणि म्हणाली, या. दार उघडताच तिची आई आत आली. बाळा, लवकर तयार हो, खाली सगळे पाहुणे आले आहेत. आणि हे काय, कपडे तसेच ठेवून दिलेस? नताशाने काहीही उत्तर दिले नाही. ती शांतपणे वॉशरूममध्ये गेली आणि कपडे बदलले. आज तिच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस होता. आज तिचं लग्न होतं. वॉशरूममधून बाहेर येताच तिला खोलीत ब्युटी पार्लरच्या महिला आणि तिच्या काही मैत्रिणी दिसल्या. नताशाला पाहताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या. लाल सुर्ख लेहंगा चोलीत नताशा अतिशय सुंदर दिसत होती. त्या क्षणी तिने कोणताही मेकअप केलेला नव्हता आणि केस साध्या पद्धतीने मोकळे सोडलेले होते. तिची एक मैत्रीण तिच्या जवळ आली आणि हसत म्हणाली, अगं, तू तर मेकअप शिवायही खूपच सुंदर दिसतेत. वरातीतला नवरा जर तुला असं पाहिलं तर आत्ताच तुझ्यावर फिदा होईल. नताशाने काहीही उत्तर दिलं नाही. तिच्या मनात मात्र वेदना होत होत्या. थोड्याच वेळात ब्युटिशियनने तिची तयारी सुरू केली. काही वेळातच नताशा पूर्णपणे सजली होती. तिच्या चेहऱ्यावर घुंगट घातलेला होता. तेवढ्यात तिची आई आणि बहीण तिला घ्यायला आल्या. त्या दोघींनी नताशाला खाली आणले. मंडपात तिचा वर तिची वाट पाहत बसला होता. आईने तिला त्या मुलाच्या शेजारी बसवलं. पंडितांनी मंत्रोच्चार सुरू केले आणि काही क्षणातच लग्नाची विधी सुरू झाली. तेवढ्यात अचानक दारातून एक रौद्र ठाम आवाज ऐकू आला.
आवाज ऐकताच सगळे उपस्थित लोक मागे वळून पाहू लागले. मंडपाच्या एका बाजूला चैतन्य उभा होता आणि त्याच्यासोबत चितना देखील होती. समोरच्या मंडपात रणवीरला पाहताच दोघेही हलकेच हसले, कारण नताशाचे लग्न रणवीर सोबतच व्हावे अशी दोघांचीही मनापासून इच्छा होती. मात्र मंडपाच्या आडून चितनाने जेव्हा रणवीरला पाहिलं तेव्हा तिच्या मनात एक शंका निर्माण झाली. ती काहीच बोलली नाही. तरीही शेजारी बसलेल्या निहालचा हात तिने घट्ट पकडला, कारण ती प्रचंड घाबरलेली होती. दुल्हन घाबरलेली दिसताच निहाल हळूच म्हणाला, शांत रहा, मी इथेच आहे ना. यावर नताशा घुंगटा आडून हलक्या आवाजात म्हणाली, निहाल, तुम्ही इथे काय करत आहात? आपल्याला माहिती आहे ना की आपण लग्नासाठी होकार दिला आहे. निहाल शांतपणे म्हणाला, आम्हाला सगळं माहिती आहे, पण तुम्ही आमची होणारी पत्नी आहात, त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही. तेवढ्यात रणवीर आपल्या बॉडीगार्डसह मंडपात आला आणि मोठ्याने म्हणाला, हे लग्न होऊ शकत नाही. हे ऐकताच सगळे एकमेकांकडे पाहू लागले. कुजबूज सुरू झाली. नताशाच्या आईवडिलांनी हे सगळं पाहिलं आणि नताशाच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. नताशाचे वडील रणवीर समोर येत म्हणाले, तुझी इतकी हिंमत कशी झाली आमच्या घरात येऊन हे लग्न थांबवायची? रणवीर ठामपणे म्हणाला, हे लग्न होऊ शकत नाही, कारण मी नताशावर प्रेम करतो. हे ऐकून सगळे आणखीनच हादरले. नताशाचे वडील एकमेकांकडे पाहू लागले. रणवीर पूर्ण आत्मविश्वासात मंडपात पुढे आला. त्याने आधी नताशाकडे पाहिलं, पण घुंगटामुळे तिचा चेहरा त्याला दिसत नव्हता. जेव्हा रणवीरने नताशाचा हात निहालच्या हातात पाहिला तेव्हा त्याचा राग अनावर झाला. क्षणाचाही विचार न करता त्याने नताशाचा हात निहालच्या हातातून सोडवला आणि तिला स्वतःकडे ओढून घेतलं. एका हाताने त्याने तिचा घुंगट बाजूला केला. नताशाचा सुंदर चेहरा पाहून तो काही क्षण स्तब्ध झाला, पण तेवढ्यात रागाने भरलेला आवाज ऐकू आला. नताशाची आई संतापाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, ही काय उद्धटपणा आहे? माझ्या मुलीचा हात सोडा. रणवीर हसत म्हणाला, असं कसं सासूबाई? आत्ताच तर हात पकडला आहे आणि तुम्ही सोडायची घाई करताय. यावर नताशाची आई मिताली रागाने म्हणाली, तू कोण आहेस? माझ्या मुलीचा हात पकडणारा. तिचं लग्न ठरलेलं आहे, त्यामुळे लगेच तिचा हात सोड, नाहीतर मी सेक्युरिटीला बोलावून तुला बाहेर काढीन. हे शब्द ऐकून रणवीरला प्रचंड राग आला, पण त्याने स्वतःला सावरलं. नताशाकडे पाहत तो म्हणाला, नताशा, एकदा तरी माझ्याशी भेटायला आली असतीस, असं अचानक मला सोडून कशी गेलीस? घुंगटाआड नताशा शांतपणे रणवीरचं बोलणं ऐकत होती. तिच्या डोळ्यात पाणी भरून आलं होतं. डोळे लाल झाले होते. तिने हात सोडवायचा प्रयत्न केला, पण रणवीरची पकड अधिकच घट्ट झाली. नताशा हात सोडू पाहते हे पाहून रणवीरचा राग वाढला. तो म्हणाला, तुला लग्नच करायचं असेल तर हेच योग्य आहे. असं म्हणत त्याने मंडपात ठेवलेली कुंकवाची डबी उचलली आणि एका चिमूटभर कुंकू नताशाच्या भांगात भरलं आणि मग खिशातून आणलेलं मंगळसूत्र काढून तिच्या गळ्यात घातलं. पुन्हा तिचा घुंगट ओढला आणि ठामपणे म्हणाला, आजपासून तू रणवीर राठोडची पत्नी आहेस. नताशा हादरून म्हणाली, तुला नक्की काय हवं आहे? आधी प्रेम म्हणतोयस, मग नकार देतोयस आणि आता थेट लग्न? रणवीरने तिचा चेहरा दोन्ही हातात धरत हळूच म्हटलं, आम्हाला काय हवं आहे ते आज सांगतो. सगळ्यांसमोर त्याने नताशाला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, आम्हाला एवढंच हवं आहे की तू आमच्या सोबत यावंस. पहिल्यांदाच नताशाला रणवीरचं खरं प्रेम जाणवलं. ती त्याच्या छातीत डोकं ठेवून फुटून रडू लागली.
4 वर्षाचं दडपलेलं दुःख आज ती मोकळं करू पाहत होती. रणवीर तिला घट्ट धरून शांत करत होता, पण आता अचानक नताशा त्याच्याच कुशीत बेशुद्ध पडली. नताशा हलत नाही हे पाहताच रणवीर घाबरला. तिला उचलून तो लगेच बाहेर निघाला. तेवढ्यात नताशाची आई पुढे येत म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीशी लग्न करण्याची? रणवीर दात आवळत म्हणाला, माझ्या वाटेतून बाजूला व्हा. माझ्या नताशाला काही झालं तर मी तुम्हाला सोडणार नाही. त्याचा राग पाहून नताशाची आई घाबरली आणि बाजूला झाली. रणवीर नताशाला उचलून थेट कारमध्ये बसून निघाला. चिराग आणि तारा देखील त्याच्या मागे आले. रणवीर हॉस्पिटलमध्ये पोहोचताच डॉक्टरांना मोठ्याने हाक मारू लागला. डॉक्टर धावत आले आणि त्याच्या कुशीत असलेल्या दुल्हनकडे पाहून म्हणाले, काय झालं आहे? रणवीर म्हणाला, माझी बायको बेशुद्ध पडली आहे, कृपया तपासून पहा. डॉक्टरांनी स्ट्रेचर मागवलं. रणवीरने नताशाला सावकाश स्ट्रेचरवर ठेवलं. तिच्या कपाळावरती किस करत म्हणाला, तुला काहीच होणार नाही. यावेळी तुझा रणवीर तुला कधीच सोडून जाणार नाही. डॉक्टर नताशाला तपासणीसाठी घेऊन गेले. चिराग ताराला खुर्चीवर बसून शांत राहायला सांगत होता, कारण ताराचीही अवस्था ठीक नव्हती. रणवीर चिरागच्या गळ्यात पडत म्हणाला, माझ्या नताशाला काय झालं आहे? चिराग त्याला समजावत म्हणाला, डॉक्टर येतील तेव्हाच कळेल. तोपर्यंत तुला स्वतःला सावरावं लागेल. तूच तुटून पडलास तर नताशाला कोण सांभाळणार? रणवीरला नताशावर काय बीतत होतं ते समजत होतं. त्याने डोळ्यातले अश्रू पुसले. तेवढ्यात त्याची नजर ताराकडे गेली. ती पोट धरून बसली होती. रणवीरने विचारलं, ताराला काय झालं आहे? चिराग म्हणाला, काही नाही, ती बसली आहे. रणवीर म्हणाला, ती सांगत नाहीये, पण तिच्या डोळ्यात वेदना दिसत आहेत. ती पोट धरून बसली आहे. खरंच ताराला प्रचंड वेदना होत होत्या. अचानक ती जोरात किंचाळली. चिराग धावत तिच्या जवळ आला आणि तिचा हात पकडत म्हणाला, काय झालं? तारा वेदनेत म्हणाली, चिराग, बेबी. तिची अवस्था पाहून लेडी डॉक्टर आली आणि म्हणाली, तिला तात्काळ डिलिव्हरी करावी लागेल. चिराग घाबरून म्हणाला, पण अजून तर 7वाच महिना चालू आहे. डॉक्टर गंभीरपणे म्हणाली, कधी कधी असं होतं, पण आता डिलिव्हरी करणं गरजेचं आहे, कारण तिची लक्षणं तशीच दिसत होती. तारा 7 महिन्यांची गरोदर असल्यामुळे चिराग प्रचंड तणावात आला होता. अशा अवस्थेत तिला पोटात तीव्र वेदना होत असल्याने त्याची चिंता अधिकच वाढत होती. डॉक्टरांनी ताराला लगेच आत घेऊन जायचा निर्णय घेतला, पण ताराने चिरागचा हात घट्ट पकडून ठेवला होता. ती त्याचा हात सोडायला तयार नव्हती आणि चिरागलाही तिचा हात सोडवता येत नव्हता. हे पाहून डॉक्टर म्हणाले, तुम्हीच तिच्यासोबत या. ती तुम्हालाच सोबत घेऊ इच्छिते. डॉक्टरांचे बोलणे ऐकून चिरागने होकार दिला आणि नेहा व शरीरासोबत तो ऑपरेशन रूममध्ये गेला. रणवीर बाहेरच उभा राहून सगळं पाहत होता. त्याला असं वाटत होतं की ताराची ही अवस्था त्याच्यामुळेच झाली आहे. मनात प्रचंड अपराधी भावना होती. तेवढ्या डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, काहीही गंभीर नाही, गरोदरपणात असं त्रास होतच राहतात, तुम्ही काळजी करू नका. रणवीरने विचारलं, मी तिला भेटू शकतो का? डॉक्टर म्हणाले, हो भेटू शकता, पण तिच्या मनावर ताण येईल असं काही बोलू नका. रणवीर वॉर्डमध्ये गेला. तिथे नताशा बेशुद्ध अवस्थेत झोपलेली होती. तो तिच्या जवळ गेला. तिच्या कपाळावर हलकेच चुंबन देत म्हणाला, सॉरी तारा.
दरम्यान ऑपरेशन थिएटरमध्ये ताराला तीव्र वेदना सुरू झाल्या होत्या. लेबर पेन सुरू झाल्यामुळे ती वेदनेने किंचाळत होती. डॉक्टरांनी चिरागला बाहेरच थांबवण्याचा निर्णय घेतला, कारण परिस्थिती गंभीर होती आणि ऑपरेशनद्वारे बाळाला बाहेर काढण्याची शक्यता होती. चिराग खूप घाबरला होता. तो सतत स्वतःलाच दोष देत होता. आपण तिला लग्नात घेऊन आलो नसतो तर हे सगळं घडलंच नसतं, असे विचार त्याच्या मनात घोळत होते. तो अस्वस्थपणे इकडून तिकडे फिरत होता. शेवटी डॉक्टरांनी ताराला इंजेक्शन दिलं आणि ती बेशुद्ध झाली. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन सुरू केलं. दुसऱ्या वॉर्डमध्ये रणवीर नताशाजवळ बसून तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला, सॉरी, पुढे कधीही असं काहीही करणार नाही की तुला दुखावेल. तू माझ्यासोबत राहायला तयार आहेस ना? कारण आपलं लग्न झालं आहे. नताशाने हसत मान हलवली आणि म्हणाली, तुम्ही खुश आहात ना? तुम्ही थोडे तणावात दिसत आहात. रणवीर तिच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाला, तुला ओळखायला आलंय का की मी दुःखी आहे? नताशा हसत म्हणाली, मी तुमची पहिली मैत्रीण आहे, त्यामुळे ओळखते. काय झालंय ते सांग. रणवीरच्या मनात डॉक्टरांचे शब्द घोळत होते. नताशाला जास्त ताण येऊ नये तो विचारातच होता. तेवढ्यात नताशाने पुन्हा विचारलं, तुम्ही कुठे हरवला आहात? आम्ही काहीतरी विचारत आहोत. रणवीर म्हणाला, चिराग? नताशा घाबरत म्हणाली, चिरागला काय झाले? तो ठीक आहे ना? डॉक्टर म्हणाले होते की परिस्थिती क्रिटिकल आहे. रणवीर म्हणाला, ताराला पोटात खूप वेदना होत आहेत. ती सध्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि हे सगळं आमच्यामुळेच झालं आहे. डॉक्टरांनी तिला ताण घेऊ नको असं सांगितलं होतं, पण आमच्यामुळेच तिची अवस्था बिघडली. हे ऐकताच नताशा उठण्याचा प्रयत्न करू लागली. मला चिरागला भेटायचं आहे. यावेळी त्याची काय अवस्था होत असेल? रणवीर तिला थांबवत म्हणाला, तुला आरामाची गरज आहे. तू का उठतेस? आणि त्यावेळी इकडे नताशा ठामपणे म्हणाली, यावेळी त्याला आपली गरज आहे. आपण तिथेच जायला हवं. रणवीर तिला आधार देत बाहेर घेऊन गेला. तिथे त्यांनी पाहिलंय की चिराग खूप तणावात होता. तो जमिनीवर बसून रडत होता. रणवीरने त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, काही होणार नाही. पण चिरागने रागात त्याचा हात झटकला आणि ओरडत म्हणाला, हे सगळं तुमच्यामुळे झालं आहे. तुम्ही भारतात आला नसतात तर माझी तारा आज या अवस्थेत नसती. तो गुडघ्यावर बसून रडत देवाकडे प्रार्थना करू लागला, देवा, माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला काहीही होऊ देऊ नकोस. खूप वर्षानंतर आयुष्यात आनंद आला आहे, तो हिरावून घेऊ नकोस. चिरागची ही अवस्था पाहून नताशा थांबू शकली नाही. ती त्याच्या जवळ गेली, त्याला मिठीत घेत शांत करत म्हणाली, तू असा कोसळलास तर ताराला कोण सांभाळणार? नताशाच्या कुशीत चिराग फुटून फुटून रडत म्हणाला, तिला काही झालं तर मीही जगणार नाही. तिच्याशिवाय मी अपूर्ण आहे. नताशाने त्याच्या पाठीवरून हात फिरवत शांतपणे म्हटलं, मला माहीत आहे तुला सांगायची गरज नाही की तू तारावर किती प्रेम करतोयस. इतकी वर्ष तू तिची वाट पाहिली आहेस. देव तुझ्याशी असा अन्याय करू शकत नाही. तुझ्या नशिबातही आनंद आहे, त्यामुळे विश्वास ठेव. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि एक नर्स घाईघाईने बाहेर आली. हे पाहता चिराग धावत तिच्या जवळ गेला आणि विचारलं, माझ्या बायकोची अवस्था कशी आहे? नर्स गंभीर स्वरात म्हणाली, सध्या परिस्थिती नाजूक आहे. आई आणि बाळ दोघांच्याही जीवाला धोका आहे. चिरागने हे ऐकताच त्याचे पाय डगमगले, पण रणवीरने वेळेत त्याला सावरलं. तो त्याला समजावत म्हणाला, आता तुला धैर्य दाखवण्याची गरज आहे. तूच खचून गेलास तर पुढे सगळं कसं चालणार? सुमारे 1 तासानंतर
ऑपरेशन थिएटरचं दार पुन्हा उघडलं. तोंडावर मास्क लावलेले डॉक्टर बाहेर आले. चिराग धावतच डॉक्टरांकडे गेला आणि घाईघाईने विचारलं, डॉक्टर, माझी पत्नी कशी आहे? डॉक्टर शांतपणे म्हणाले, सगळं ठीक आहे. तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुमची पत्नी आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. बाळ वेळेपूर्वी जन्माला आलं आहे, म्हणून त्याला निरीक्षण कक्षात ठेवलं आहे. हे ऐकताच चिरागच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. त्याने लगेच विचारलं, डॉक्टर, मी माझ्या बायकोला भेटू शकतो का? डॉक्टर म्हणाले, आत्ता नाही, साधारण 1 तासानंतर भेटता येईल. सध्या तिला काही उपचार द्यायचे आहेत. चिरागने मान डोलावून होकार दिला. रणवीर हसत म्हणाला, अरे, आता तरी रडणं बंद कर. तुझ्या आयुष्यातल्या दोन्ही अमूल्य गोष्टी सुरक्षित आहेत, मग रडायचं कारण काय? चिराग रणवीरच्या गळ्यात पडत म्हणाला, सॉरी रे, रागाच्या भरात मी जरा जास्तच बोलून गेलो. रणवीर हसत उत्तरला, खरी मैत्री अशीच असते. राग असतो तिथेच प्रेमही असतं. आणि आज मला कळलं की तू माझ्यावर किती प्रेम करतोयस. रणवीरच्या त्या 2 अर्थी वाक्यावर दोघेही हसू लागले. नताशा म्हणाली, आपल्याला ताराची खूप काळजी घ्यावी लागेल. तिची प्रकृती अजून काही करण्यासारखी नाही. चिराग ठामपणे म्हणाला, तिची काळजी करू नकोस, मी आहे ना. नताशा हसत म्हणाली, अरे वा, अगदी शाहरुख खानची लाईन, मैं हूं ना. नताशाच्या खळखळत्या हास्यावर रणवीर आणि चिरागही हसू लागले. नताशाने रणवीरला मिठी मारून शुभेच्छा दिल्या. चिरागच्या डोळ्यात मात्र पाणी आलं होतं. ते आनंदाचे होते की दुःखाचे हे त्यालाच कळत नव्हतं, कारण त्याचं बाळ अजूनही निरीक्षण कक्षात होतं आणि ते विचार त्याचं मन अस्वस्थ करत होतं. तो थोडा दूर जाऊन म्हणाला, मी ताराला पाहून येतो. तेवढ्यात एक नर्स बाहेर आली आणि म्हणाली, आम्ही तिला दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत आहोत. आता तुम्ही भेटू शकत नाही. चिरागने शांतपणे मान डोलावली. काही वेळाने ताराला दुसऱ्या खोलीत हलवण्यात आलं. तिच्या चेहऱ्यावर ऑक्सिजन मास्क होता आणि वेदनांचे चिन्ह स्पष्ट दिसत होते. ते दृश्य पाहून चिरागचं हृदय तुटून गेलं. त्याला आपल्या ताराला या अशा अवस्थेत पाहायचं नव्हतं, पण आज ते अपरिहार्य होतं. तो तिला आयुष्यातल्या सगळ्या आनंदापासून दूर ठेवू शकला नव्हता, याचं त्याला दुःख होतं. तो तिच्या जवळ गेला, तिचे केस अलगद हाताने कुरवाळले, कपाळावर चुंबन दिलं आणि म्हणाला, सॉरी, माझ्यामुळे तुला इतकं सगळं सहन करावं लागलं. तू नको म्हणत होतीस तरीसुद्धा माझ्यासाठी त्या लग्नात परत आलीस. माझ्या सगळ्या चुकांसाठी माफ कर. तेवढ्यात ताराच्या हातात हलचल झाली. चिरागने तिच्याकडे पाहिलं. तिने हळूच डोळे उघडले. समोर चिराग होता, डोळे अश्रूंनी भरलेले. तिने ऑक्सिजन मास्क काढण्याचा प्रयत्न केला. चिरागने तिचा हात धरत म्हटलं, नको, डॉक्टरांनी मनाई केली आहे. तुला श्वास घेण्यास त्रास होत होता, म्हणून हा मास्क लावलेला आहे. तारा काही न बोलता त्याच्याकडे पाहत राहिली. हाताने इशारा करत तिने विचारलं, तुम्ही रडत का आहात? चिराग हसत म्हणाला, इतका मोठा आनंद मिळाला आहे ना, म्हणून. ताराने लगेच विचारलं, आपलं बाळ कुठे आहे? ते ठीक आहे ना? चिरागने तिचा हात घट्ट पकडत सांगितलं, हो, अगदी ठीक आहे. फक्त निरीक्षणात ठेवलं आहे. वेळेपूर्वी आलं ना. ताराने मान डोलावली. तिला माहिती होतं की बाळ खूप लवकर जन्माला आलं आहे. 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच ते या जगात आलं होतं, म्हणून तिचं मन थोडंसं खचलं. त्या विचारांनी तिच्या डोळ्यात पाणी आलं. चिरागने ते पाहून तिला थोपटलं आणि म्हणाला, रडायचं नाही, आपण आनंद साजरा करायला हवा. या क्षणी आपण खूप खुश आहोत. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावरती चुंबन दिलं. ताराने डोळे मिटले. इकडे राजस्थानमध्ये
नताशाने सगळी हकीकत सांगितल्यावर आरोही खूपच दुःखी झाली. तिला ताराजवळ जायचं होतं, पण तिचं बाळ तिला क्षणभरही सोडायला तयार नव्हतं. शिवाय अर्जुनने तिला कुठेही जाण्यास मनाई केली होती. हीच गोष्ट तिला जास्त सतावत होती. तेवढ्यात चंदू आली आणि म्हणाला, "काय झालं बाईसा? कशा विचारात गडलेला आहात?" त्यावेळी आरोही म्हणाली, "काही नाही, फक्त माझ्या मैत्रिणीबद्दल विचार करत होते." चंदूने विचारलं, "काय झालं तिला? तिचा तर 7वा महिना चालू होता ना?" आरोहीने आपल्या बाळाकडे पाहत मान डोलावली. "मग काय झालं? ती ठीक नाही का?" चंदूने पुन्हा विचारलं. आरोही म्हणाली, "ती पूर्णपणे ठीक नाही. आज तिची डिलिव्हरी झाली." हे ऐकून चंदू चकित झाली. "आता?" "हो," आरोही म्हणाली. "तिला अचानक पोटात दुखायला लागलं आणि ऑपरेशन करून बाळ झालं. यावेळी आम्ही तिच्या जवळ असायला हवं होतं, पण आम्ही इथे अडकलो आहोत." चंदू म्हणाली, "काळजी करू नका बायसा, सगळं ठीक होईल. शिवाय हुजूर साहेबांनी तुम्हाला बाहेर जाण्यास मनाई केली आहे, कारण त्यांना तुमची खूप काळजी आहे." आरोही आपल्या बाळाकडे पाहत म्हणाली, "आम्हाला माहीत आहे, अर्जुनजी आमची खूप काळजी करतायत, पण यावेळी आम्ही आमच्या बेस्ट फ्रेंडजवळ असायला हवं होतं. ती नेहमी आमच्या प्रत्येक दुःखात आमच्या सोबत उभी राहिली आणि आज तिच्या गरजेच्या वेळी आम्ही तिच्या जवळ नाही, याचंच वाईट वाटते." चंदू समजावत म्हणाली, "ही चिंता करू नका, सगळं ठीक झाल्यावर तुम्ही नक्कीच तिच्याकडे जा आणि रुसलं असेल तर मनवूनही घ्या." आरोही हलकेच हसत म्हणाली, "ते तर नक्कीच करू. खरं तर आम्ही ताराला आमच्या बाळाच्या नामकरणासाठी बोलवणारच होतो. खूप दिवस झाले तिला पाहिलेलं, पण या क्षणी ते शक्य नाही. आम्हाला खूप वाईट वाटते, काही समजत नाहीये." अशाच विचारात संध्याकाळ झाली. अर्जुन ऑफिसमधून घरी परतला होता, कारण फंक्शनचं डेकोरेशन, व्यवस्था आणि सुरक्षा याकडे त्याला स्वतः लक्ष द्यायचं होतं. आपल्या मुलीच्या नामकरण सोहळ्यात कोणतीही चूक व्हायला नको, अशी त्याची ठाम इच्छा होती. हा दिवस त्याला खास बनवायचा होता. राजस्थानच्या वारसाशी जोडलेली शत्रुता कमी नव्हती. अर्जुनचेही अनेक शत्रू होते, जे संधीच्या शोधातच होते. म्हणूनच तो कोणताही धोका पत्करू इच्छित नव्हता. संपूर्ण फंक्शनची तयारी तो स्वतः लक्ष घालून करून घेत होता. दुसऱ्या दिवशी आरोही बाथरूममधून फ्रेश होऊन बाहेर आली. आज तिने निळ्या आणि लाल रंगाचा राजस्थानी लेहंगा चोळी परिधान केलं होतं. ती अत्यंत सुंदर दिसत होती. अर्जुन आपल्या लेकीला कुशीत घेऊन उभा होता. बाथरूमचा दरवाजा उघडताच त्याची नजर आरोहीकडे गेली आणि तो क्षणभर स्तब्धच झाला. त्याच्या तोंडातून नकळत शब्द निघाले, "वाव, सो ब्युटिफुल." हे ऐकताच आरोही लाजली. तिचा चेहरा लाल झाला. ती आरशाजवळ जाऊन स्वतःला सावरू लागली. अर्जुनने बाळाला हलकेच बेडवर झोपवलं आणि तो हळूच आरोही जवळ गेला. तिच्या मोकळ्या कमरेभोवती हात घालून खांद्यावर ओठ टेकवत तो म्हणाला, "आज तू खरंच कयामत दिसतेस. मारून टाकायचा प्लॅन आहे का?" हे ऐकताच आरोहीने पटकन वळून त्याच्या ओठांवर हात ठेवला आणि म्हणाली, "आपण तुम्हाला किती वेळा सांगितलंय, अशा गोष्टी बोलू नका, तरीही का बोलता?" त्यावर अर्जुनने तिचा हात हळूच बाजूला सारला आणि क्षणाचाही विलंब न करता तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. त्याच्या नजरेत तीव्र प्रेम होतं. काही क्षणातच तो स्वतःवरचा ताबा गमावून बसला आणि ती चुंबन अधिक गहिरं झाली. आरोहीचा श्वास घाईघाईने चालू लागला. ते जाणवताच अर्जुनने तिला सोडलं. ती खोल श्वास घेत आपल्या निळ्या डोळ्यांनी त्याच्याकडे रागात पाहत म्हणाली, "तुम्ही नेमकी असंच का करता?" अर्जुन तिच्या कानामागे केस सरकवत हसत म्हणाला, "कारण तू आहेसच इतकी क्यूट
की आम्हाला स्वतःवर कंट्रोल राहत नाही. असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकेच चुंबन घेतलं. तेवढ्यातच आरोहीने डोळे मिटले आणि त्याच्या छातीत शिरत म्हणाली, तुम्हाला आमची कमजोरी माहिती आहे, तरीही वारंवार छेडता. अर्जुन तिला घट्ट मिठीत घेत म्हणाला, माझी गोड स्वीट वाईफ, तू अशीच राहिलीस ना तर खरंच सांगतो, तुला स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही. या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मापर्यंत तू फक्त माझीच असशील. ते दोघं त्या क्षणात हरवून गेले. तेवढ्यात आरोहीच्या मनात तारा आली. तिने स्वतःला सावरत अर्जुनपासून थोडं दूर होत म्हणाली, आम्हाला तुमच्याकडे काही मागायचं आहे, द्याल? आणि त्यावेळी अर्जुन लगेच म्हणाला, तू जे काही मागशील ते आम्ही नक्की देऊ, फक्त एक गोष्ट सोडून. आरोहीने आश्चर्याने विचारलं, कोणती? अर्जुन हसत म्हणाला, आमचं प्रेम, ते फक्त तुझंच आहे आणि त्यापेक्षा जास्त काही देणं आमच्या हातात नाही. आरोही हसली आणि म्हणाली, आम्ही त्याबद्दल नाही बोलत. आम्हाला तारासाठी काहीतरी हवंय. खूप दिवस झाले तिला भेटून. तिचं ऑपरेशनही झालंय. आम्हाला तिला भेटायचंय. तुम्ही आम्हाला घेऊन जाल का? अर्जुनने मान हलवत सांगितलं, नक्कीच, पण फंक्शन संपल्यानंतर. कारण आमच्या प्रिन्सेससाठी हा सोहळा खास असायलाच हवा. तिचा पहिलाच फंक्शन आहे. आरोही आनंदाने म्हणाली, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. असं म्हणत तिने अर्जुनच्या गालावरती हलकेच चुंबन दिलं. अर्जुन हसत म्हणाला, आता बटर लावू नकोस, चल तयार हो. प्रिन्सेसलाही तयार कर. तोपर्यंत आम्हीही तयार होऊन येतो. आरोही लगेच तयारीला लागली. तिने आपल्या छोट्याशा प्रिन्सेसला एक गोंडस सुंदर ड्रेस घातला. दुसरीकडे मुंबईत ताराची काळजी चिरागला फारच सतावत होती. नताशा आणि रणवीर भेटून गेले होते, पण नताशाच्या मनात अपराधीपणाची भावना वाढतच होती. तिला सतत वाटत होतं की ताराबरोबर जे काही घडले त्याला कुठेतरी तीच जबाबदार होती. रणवीर तिला वारंवार समजावत होता, पण तिच्या मनातली सल अजूनही कमी होत नव्हती. नताशा बाथरूममधून चेंज करून बाहेर आली. तिने लाल रंगाची साडी नेसली होती. गळ्यात रणवीरच्या नावाचं मंगळसूत्र, कपाळावर सिंदूर. तिच्या चेहऱ्यावर गर्भावस्थेचा तेजस्वी ग्लो स्पष्ट दिसत होता. रणवीर जॉगिंग करून परत आला होता. अंगावर घाम होता. नताशाला पाहताच तो क्षणभर तिच्या सौंदर्यात हरवून गेला. लाल साडीत नताशा विलक्षण सुंदर दिसत होती. बिटलला आधार देत नताशा जिन्याजवळ येत होती. ती हळूहळू खाली उतरत असतानाच तिने रणवीरकडे नजर टाकली. त्याला पाहताच तिचा चेहरा लाजेने लालबुंद झाला, कारण त्याने तिला पाहून डोळा मारला होता. नताशाने लाजेने नजर खाली झुकवली आणि पायऱ्यांकडे पाहत सावधपणे खाली उतरत होती. तेवढ्यात रणवीर तिच्या जवळ आला आणि तिला आधार देण्यासाठी आपला हात पुढे केला. नताशाने चेहऱ्यावर हलकं स्मित आणत आपला हात त्याच्या हातात दिला. रणवीरने तिला सावधपणे सोफ्यावर बसवलं आणि म्हणाला, आता तुला खूप आरामाची गरज आहे, कारण मला माझ्या बायकोची खूप काळजी घ्यायची आहे. तिच्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे. नताशा हसत म्हणाली, आधी तुम्ही तयार व्हा. त्यावर रणवीर म्हणाला, मी 5 मिनिटात येतो. तोपर्यंत तू इथून तिथे हलायचं नाही. असं म्हणून तो निघून गेला. नताशा शांतपणे बसून रणवीरची वाट पाहू लागली. थोड्याच वेळात रणवीर परत आला. आज त्याचा कॅज्युअल लुक होता, कारण आज तो ऑफिसला जाणार नव्हता. आजचा दिवस तो आपल्या पत्नी आणि मुलीसोबत घालवू इच्छित होता. त्याने पांढरी जीन्स, पांढरा शर्ट आणि त्यावर काळं जॅकेट घातलं होतं. जिना उतरत येताना तो खूपच आकर्षक दिसत होता.
रणवीरला त्या लुकमध्ये पाहताच नताशाचं हृदय जोरात धडधडू लागलं. तिने हात छातीवर ठेवत स्वतःशीच म्हटलं, ही तर अगदी पहिल्यांदा झालेल्या फिलिंगसारखी आहे. जशी पहिल्यांदा रणवीरला पाहिलं होतं तेव्हा वाटलं होतं आणि ती 4 वर्षांपूर्वीच्या आठवणीत हरवून गेले. 4 वर्षांपूर्वी नताशा कॉलेजमध्ये नवीन आली होती. तिथे रणवीर आपल्या काही मित्रांसोबत बसलेला होता आणि मुलींशी मस्ती करत होता. रणवीरकडे नजर जाताच नताशाचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. असं का वाटतंय? याला पाहून आपलं मन इतकं अस्वस्थ का होतंय? ती स्वतःशीच विचार करत होती. तेवढ्यात रणवीरने हाताने इशारा करून तिला जवळ बोलावलं. घाबरत घाबरत नताशा त्याच्या जवळ गेली आणि म्हणाली, जी. रणवीरने तिला वर खाली पाहत हसत म्हटलं, सो व्हॉट, न्यू फर्स्ट इयर. नताशाने मान हलवून होकार दिला. तेवढा चिराग पुढे आला आणि म्हणाला, अरे ही तर नताशा आहे. असं म्हणत त्याने तिला मिठी मारली. आम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखतो. नताशा आनंदाने म्हणाली, चिराग तू इथे? आज भेट होईल असं वाटलंच नव्हतं. चिराग रणवीरकडे पाहत म्हणाला, हो, ही माझी शाळेपासूनची मैत्रीण आहे. असं म्हणत तो रणवीरला खोडकरपणे दात दाखवत असला. हे पाहून रणवीर म्हणाला, अरे मुलांसारखं वागणं बंद कर. चिरागने लगेचच निरागस चेहरा केला. पण नताशाचं लक्ष मात्र रणवीरकडेच होतं. त्याला पाहताच तिचं हृदय वेगाने धडधडत होतं. रणवीरने आपला हात पुढे करत म्हणाला, हॅलो, माय नेम इज रणवीर राठोड. नताशानेही पटकन हात मिळवत उत्तर दिलं, नताशा ओबेरॉय. रणवीरने तिचं आडनाव ऐकताच म्हटलं, ओबेरॉय? आपलं कुटुंब तर एकमेकांना ओळखतात, ऑफिसमधूनही ओळख आहे. तरी सुद्धा रणवीरने नताशाला याआधी कधी समोरून पाहिलं नव्हतं, म्हणून तो तिला ओळखू शकला नव्हता. नताशाने विचारलं, तुम्ही कोणत्या इयरमध्ये आहात? रणवीर हसत म्हणाला, थर्ड इयर. तेवढ्या चिराग मध्येच बोलला, 3 वेळा फेल झाल्यावर थर्ड इयरमध्ये आलास. हे ऐकताच नताशा हसू लागली. रणवीरने तिला पाहून डोळे वटारले ते पाहून नताशा गप्प झाली. या सगळ्या आठवणी ती हरवून गेली. तेवढ्यात रणवीरने तिच्या समोर येऊन काहीतरी बोललं, पण ती ऐकू शकली नाही. रणवीरने तिला जवळ घेत म्हणाला, कशात हरवली आहेस? नताशा भानावर येत म्हणाली, काही नाही, फक्त आईबद्दल विचार करत होते. रणवीरने तिच्या केसांवरून हात फिरवत हसत म्हटलं, माझ्याबद्दल विचार कर, कारण तुझा नवरा इतका हँडसम आहे. मग त्या चुडेलसारख्या आईबद्दल का विचार करतेस? हे ऐकताच नताशा रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, ती आमची आई आहे. तिच्याबद्दल अजून एक शब्द जरी बोललात ना, तर आम्ही तुम्हाला सोडून निघून जाऊ. मग एकटेच राहा त्या मोठ्या घरात. रणवीर लगेच नरमाईने म्हणाला, अगं रागावू नकोस. मला तुझी आई अजिबात आवडत नाही म्हणून बोलून गेलो. पण मला तिच्याशी काही देणं घेणं नाही. मला फक्त तुझ्याशी आहे. असं म्हणत त्याने हळूच तिच्या पोटावर हात ठेवला. तेवढ्यातच नताशाच्या अंगात एक शहारा उमटला आणि ती क्षणभर स्तब्ध झाली. रणवीर तिच्या शरीराशी अलगद टेकला होता. त्याने प्रेमाने तिच्या पोटावर आपले ओठ टेकवले आणि हलकेच चुंबन घेत म्हणाला, मला माझ्या बेबीला फील करायचं आहे. नताशा हसत म्हणाली, का नाही, शेवटी आमच्या बेबीवर तुमचा पूर्ण हक्क आहे आणि माझ्यावर सुद्धा. नताशाच्या चेहऱ्यावरची ती गोड अशी स्मित पाहून रणवीरच्याही ओठांवर आपोआप हसू आलं.
त्याने पुन्हा एकदा तिच्या पोटावर ओठ टेकून प्रेमाने चुंबन घेतलं. नताशाने डोळे मिटले. आज पहिल्यांदाच रणवीर इतक्या जवळ असल्यामुळे ती खूप आनंदी होती. इतक्या वर्षांची तिची इच्छा आज पूर्ण झाली होती. रणवीर तिला मिळाला होता. तेवढ्यात रणवीर अचानक उठून म्हणाला, "अरे, मी विसरलोच. तुला नाश्ता करायचा आहे. डॉक्टरांनी तुझा रिपोर्ट दाखवला होता. तू खूपच कमजोर झाली आहेस." असं म्हणत त्याने नताशाला अलगद आपल्या कुशीत उचललं आणि डायनिंग एरियाकडे गेला. तिथे काही मोलकरीण मान खाली घालून उभ्या होत्या. रणवीरने नताशाला खुर्चीवर बसवलं आणि मोलकरणीला नाश्ता वाढायला सांगितलं. नाश्ता आल्यावर रणवीर स्वतःच्या हाताने नताशाला खाऊ घालू लागला. नताशा त्याच्याकडे पाहत गोड हावभाव करत त्याच्या हातून खात होती. नाश्ता झाल्यावर तिने आपल्या पोटावरून हात फिरवत हसत विचारलं, "बेबी, तू खाल्लंस ना, की अजून काही खायचं आहे?" नताशाची ती गोड अशी कृती पाहून रणवीरच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आलं. तो स्वतःलाच मनातल्या मनात दोष देत होता. इतकी प्रेमळ आणि गोड आणि सुंदर मुलगी असताना तो कसा काय दुसऱ्याच्या मागे धावत होता. आज त्याला खरंच कळत होतं की नताशा किती चांगली आणि खास आहे. तेवढ्यात त्याला आईचे शब्द आठवले, "खरं प्रेम मिळालं की ते कधीही गमावू नकोस, कारण खरं प्रेम मिळणं खूप कठीण असतं आणि जेव्हा तुला तुझं खरं प्रेम कळेल तेव्हा त्याच्याशिवाय राहण्याच्या विचाराने सुद्धा तुला वेदना होतील." हे सगळं विचारात असतानाच नताशाने त्याला हाक मारली, "कुठे हरवला तुम्ही? कुठे दुसरी गर्लफ्रेंड तर नाही ना?" हे म्हणत तिने खोटं रुसलेलं उदास चेहऱ्याचं नाटक केलं. रणवीर हसत म्हणाला, "नाही वेडे, माझ्या आयुष्यात तुझ्याशिवाय कोणीच नाही. होती एक, पण आता तिचं लग्न झालं आहे." "कोण?" नताशाने लगेच विचारलं. रणवीर म्हणाला, "तुला माहिती आहे का?" ते ऐकून नताशाचा चेहरा उतरला. तिचा तो उदास चेहरा पाहून रणवीरने तिचा चेहरा दोन्ही हातात घेतला आणि तिच्या लालसर ओठांवर आपले ओठ टेकवले. नताशाच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. ती आपल्या काळ्या मोठ्या डोळ्यांनी रणवीरकडे पाहत होती. रणवीरचे हात तिच्या मोकळ्या पाठीवर फिरत होते. नताशाही त्याच्या चुंबनाला प्रतिसाद देऊ लागली. तिने त्याच्या केसात बोट फिरवलं, ज्यामुळे रणवीरला खूप छान वाटत होतं. रणवीरने आयुष्यात अनेक मुलींना किस केलं होतं, पण नताशाच्या एका चुंबनानेच त्याला पूर्ण समाधान मिळालं. काही वेळाने नताशाचा श्वास वेगवान झाला. तेव्हा रणवीरनं तिला सोडलं. नताशा खोल श्वास घेत होती. रणवीरने तिच्या चेहऱ्यावर आलेली बट कानामागे सारत म्हणाला, "आता विचारायचं आहे का, ती कोण होती?" नताशा काहीच बोलू शकली नाही. तेव्हा रणवीर म्हणाला, "आज आपण बाहेर कुठेतरी चाललो आहोत." नताशा आनंदाने म्हणाली, "कुठे?" "राजस्थान." रणवीर म्हणाला. "जिथे तर आरोही आहे." नताशा म्हणाली, "हो, आपण तिच्या बाळाच्या नामकरणासाठी चाललो आहोत." रणवीर म्हणाला. "कुणाचं नामकरण?" नताशाने विचारलं. "आरोही आणि अर्जुनच्या मुलीचं." रणवीर म्हणाला. हे ऐकून नताशा आश्चर्याने म्हणाली, "काय? आरोहीला मुलगी झाली? आणि आपल्याला आत्ता कळतंय? ही तर खूप मोठी अन्यायाची गोष्ट आहे." नताशाची ती गोड चिडचिड पाहून रणवीर हसला. नताशा म्हणाली, "आता आम्ही आरोहीला सोडणार नाही. चला लगेच निघूया." असं म्हणत ती उभी राहिली आणि बाहेर जायला निघाली. रणवीर तिच्या मागोमाग गेला. रुग्णालयात तारा आता ठीक होती. चिराग तिची खूप काळजी घेत होता. डॉक्टरांनी ताराच्या बाळाच्या सर्व तपासण्या केल्या होत्या. जरी बाळ 7व्या महिन्यात जन्माला आलं असलं तरी त्याची तब्येत उत्तम होती. डॉक्टरांनी बाळ चिरागच्या हातात देत म्हणाले,
तुमचा मुलगा खूप नशिबान आहे. 7 महिन्यात जन्मलेलं बाळ सहसा कमजोर असतात, पण तुमचं बाळ पूर्णपणे निरोगी आहे. चिरागने आपल्या लहानशा गोड बाळाला कुशीत घेतलं. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याचा मुलगा खूपच लहान, नाजूक आणि अतिशय गोड होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.